पक्षासारखं विस्तीर्ण आकाशात झेप घ्यायची असेल तर आधी आपल्याला आपल्या पंखांमध्ये बळ आणावं लागेल. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला माहिती आहे, परिस्थिती ना कधी कधी आपल्याला साथ देणारी असते तर कधी कधी पूर्णपणे त्रासदायक, आपल्याला सगळीकडूनच जखडून ठेवते. काहीच करता येत नाही, परिस्थितीसमोर आपण बांधले जातो. मग अशा वेळी काहीच प्रयत्न न करता एकतर आपण अशी ही वाईट परिस्थिती स्वीकारून बसतो, तक्रारी करत दुःखी जीवन जगतो, तर कधी कधी या परिस्थितीमधून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या जीवनात असा काळ येतो जेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य पलटून जातं. जीवन जगताना हे होणं खूप स्वाभाविक आहे. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी यामधून जावंच लागणार. मग आता आपण एखाद्या परिस्थितीत खूप वाईटपणे अडकलोय किंवा पुढे काहीतरी मनाविरुद्ध परिस्थिती आपली वाट पाहत आहे. मग त्याला सामोरं कसं जायचं ह्यावर जर आपण संपूर्ण लक्ष दिलं तर आपण ज्या तक्रारी करत राहिलोय ना त्या नाहीशा होत जातील. आपण काय करतो माहिती आहे, सतत तक्रारी करत राहतो आणि ह्या तक्रारी केल्यामुळे ना आपल्यातलं बळ आपणच कमी करून घेतोय. हे आपल्या लक्षात नाही येत, पण ते लक्षात घ्यायला हवं. काय झालंय ह्यापेक्षा काय करता येईल याचा विचार करायला हवा ना. आता आपल्यासमोर हेच आहे आणि ह्यालाच आपल्याला आता सामोरं जायचं आहे. हे खूप सहजतेने स्वीकारता यायला हवं. त्यासाठी थोडा वेळ लागेल, पण आपण हे करू शकतो. प्रयत्न केला तर नक्कीच आपण हे करू शकतो. आता मी काय करू, असं कसं झालं, त्यांनी ते केलं म्हणून असं झालं, ह्यांच्यामुळेच तसं झालं, माझ्या एका चुकीमुळे असं घडतंय, ह्या आणि अशा असंख्य विचारांना थांबवायचं आणि सोल्युशनचा विचार करायचा. तुम्हाला माहिती आहे, जर आपण प्रश्नांमागे लागलो तर प्रश्न वाढतील आणि उत्तरांचा शोध घेतला तर उत्तरं सहजतेने सापडू लागतील. कधी कधी आपण अशा परिस्थितीमध्ये असतो ज्या वेळेला समोरचा व्यक्ती आपल्याला काहीच करून देत नसतो. जे करायचं आहे आपल्याला ते समोरच्या व्यक्तीला अजिबातच नको असतं. आपण ते करायला नको असतं समोरच्या व्यक्तीला. मग अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपले निर्णय, आपली मतं ठाम पाहिजेत. ठामपणे पण अतिशय प्रेमपूर्वक शब्दांचा वापर करून आपल्याला जे हवं आहे ते समोरच्याकडून काढून घेता यायला हवं. कधी कठोर व्हायचं आहे आणि कधी प्रेमाने काम होणार आहे याची समज यायला हवी. ती आपण आपल्यामध्ये आणायलाच हवी, त्याशिवाय पर्यायच नाही आहे. मला करून देत नाहीत, मला दिलं जात नाही, हे सगळे विचार करण्यापेक्षा ह्या परिस्थितीमध्ये मी काय करू शकते ह्या विचारांवर फोकस केला तर नक्कीच आपल्याला उत्तर सापडतं. तुम्हाला माहिती आहे, चांगले दिवस जाऊन वाईट दिवस येणार, वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येणार, हे चक्र चालूच राहणार आहे. चांगल्या दिवसांना सामोरे जाताना वाईट वेळ कशी हाताळायची हे शिकत राहिलं पाहिजे आणि वाईट दिवस हाताळले तरच आपलं मन मजबूत होतं. पळ काढला तर परिस्थिती आणखी बिघडते. सतत पळावंच लागतं. मग आपण किती दिवस पळणार? जरा थांबूया, विचार करूया, काय चाललंय त्याचा अभ्यास करूयात आणि सामोरं जाऊयात. लढूयात, लढत राहूयात. कधीतरी ही वेळ निघून जाणार, सगळं ठीक होणार. त्यासाठी बसून राहण्यापेक्षा लढणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ही लढाई आणखी सोपी करण्यासाठी निसर्गाच्या नियमांचा वापर करूयात. जे मला हवंय अगदी तसंच घडतंय असं बोलत राहूयात, असा विचार करत राहूयात. 100% आपल्याला जे हवंय ते मिळणार म्हणजे मिळणार. सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग आहे हा. आपल्या विचारांमध्ये सतत हे आणत राहायचं की मला जे हवंय ते मिळालेलं आहे, जे हवंय त्याचं चित्र डोळ्यांपुढं उभं करायचं. आपण आपल्या मनासारखं आयुष्य जगतोय हे इमॅजिन करायचं. आपण ते जगत आहोत हे समोर आपल्याला दिसायला पाहिजे. आपल्याला 200% ती गोष्ट मिळणार. मग हे आपण ना माणसांच्या बाबतीत पण करू शकतो. आजूबाजूच्या माणसांचा जर आपल्याला त्रास होत असेल ना तर आपण काय म्हणतो की ह्याचा मला त्रास होतो, ह्या व्यक्तीच्या ह्या वागण्याचा मला त्रास व्हायला लागलाय, हा व्यक्ती बदलतच नाही आहे. आपण सतत तेच बोलत राहतो आणि तो व्यक्ती अजिबातच बदलत नाही. त्या व्यक्तीला आपण बदलू शकणार नाही आहोत ना. मग आपण ना आपले थोडेसे विचार बदलूयात. त्या व्यक्तीबद्दल आपण चांगले विचार करूयात. म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून काय हवंय तो ते आपल्यासाठी करतोय हे विचारांमध्ये जर आणलं ना तर नक्कीच तो व्यक्ती बदलेल. 1 महिना लागेल, 1.5 महिना लागेल, पण 100% तो व्यक्ती बदलणार. आजूबाजूची माणसं बदलणार आणि हे खरंच घडतं.
माझ्या बाबतीत घडलंय म्हणून मी तुम्हाला इतक्या ठामपणे सांगू शकते की परिस्थिती आपल्या विचारांमुळे बदलू शकते. संकल्प करायचा आहे. संकल्पसिद्धी हा एक प्रकार आहे ज्यामध्ये आपण आपल्याला जी परिस्थिती हवी आहे ती अट्रॅक्ट करतो. आपण जर सतत तक्रारी करत राहिलो तर आपल्या आयुष्यातल्या तक्रारी वाढणार आहेत आणि आपण तक्रारी असतानाही चांगले विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टी, चांगले लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. निसर्गाच्या नियमांनुसार जर आपण परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करू लागलो ना तर खूप जास्त सोप्या पद्धतीने आपण ही लढाई जिंकू शकू. आपण आपली परिस्थिती बदलू शकू. आपल्याला जे हवं आहे ते आपण सहजतेने मिळवू शकू. फक्त पळ काढायचं नाही आहे, परिस्थितीला सामोरे जायचं आहे. जे आयुष्य आपल्याला हवं आहे, जी परिस्थिती आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हवी आहे ना त्यासाठी आधी स्वतःला तयार करायचं आणि मग स्वतःचे निर्णय ठामपणे प्रेमपूर्वक मांडण्याचा प्रयत्न करायचा. कधी कधी कठोरही व्हायचं पण परत आपल्याला प्रेमळ पण व्हावं लागेल. प्रेम आणि कठोरपणा याची साथ घालता यायला हवी आणि निसर्गाच्या नियमांनुसार लढाई लढता यायला हवी. त्यासाठी शिकावं लागेल, बसून चालणार नाही, उठावं लागेल, लढावं लागेल. सगळं मनासारखं होणार यावरती विश्वास ठेवावा लागेल. काय बरोबर ना? पटतंय का? पटत असेल तर पटापट मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत लढत राहा, खचून जाऊ नका.